नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम चमचमीत अशी कोळंबीच्या कालवणाची रेसिपी। कालवण की रस्सा ते आता तुम्हीच सांगा, कारण मच्छीला कालवण म्हटलं जातं आणि चिकन किंवा मटण ह्याला रस्सा म्हटलं जातं। तर काय नक्की बोलायचं ते तुम्हीच कमेंट करून सांगा। तर संडे स्पेशल म्हणून ही कोळंबीचा रस्सा मी बनवला होता। तर मार्केटमधून कोळंबी आणून त्याला अशा प्रकारे साफ करून घेतली होती आणि त्यातला काळा धागाही काढून घेतला होता। मित्रांनो, काळा धागा काढणं हे खूप इम्पॉर्टंट असतं कोळंबी बनवताना। आणि कोळंबी अशा प्रकारे साफ करून चांगली स्वच्छ धुवून घेतली होती 2-3 वेळा। त्यानंतर कांदे कापून घेतले होते मसाला, गोडा मसाला बनवण्यासाठी। खोबरं अशा प्रकारे बारीक चिरून ते भाजून घेतलं होतं। त्यानंतर अद्रक आणि लसूणही बारीक चिरून घेतलं होतं आणि सुरुवातीला खोबरं, अद्रक आणि लसूण हे आधी मी बारीक करून घेतलं आणि कांदा लाल होईपर्यंत परतून त्याचा मसाला करून घेतला। त्याचबरोबर टोमॅटोही चिरून घेतला होता एक। आणि तेल तापल्यानंतर मी सुरुवातीला त्यामध्ये कढीपत्ता घालून त्यामध्ये वाटलेला गोडा मसाला घालून त्याला असं चांगलं परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेतली। त्यानंतर लाल तिखट घातलं। तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही तुम्ही घालू शकता कोळंबीचा रस्सा बनवताना। तर चांगला मसाला परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातला आणि मसाला चांगला फ्राय करून घेतला। मसाला चांगला फ्राय केला ना मित्रांनो की मग खायला तो खूप चांगला लागतो, नाहीतर मग तो थोडासा वेगळाच त्याची टेस्ट लागते। मसाला चांगला गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये कोळंबी अशा प्रकारे घालून घेतली आणि चांगलं हलवून घेतला थोड्या वेळानंतर मी त्यामध्ये पाणी घालून घेतलं। आणि मला जरा एकच रस्सा होता, तर मग थोडासा जाड ग्रेव्ही मी केली होती तयार त्याची। आणि अशा प्रकारे त्याला उकळी येऊ दिली। उकळी आल्यानंतर त्याला खूप सुंदर असा सुगंध सुटतो। तो सुगंध सुटला की समजायचं की कोळंबी खाण्यासाठी तयार आहे। त्यानंतर मी त्यामध्ये वरून कोथिंबीर भरभरून घेतली होती आणि खाण्यासाठी तयार आहे गरमागरम कोळंबीचा रस्सा। खूप चविष्ट लागतो आणि थंडीमधून खायलाही खूप चांगला, शरीरासाठी उत्तम। हा कोळंबीचा रस्सा आपण भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकतो। खूप टेस्टी लागतो। मित्रांनो, नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारच्या कोळंबीचा रस्सा। तुम्हाला नक्कीच आवडेल। अगदी झणझणीत, चमचमीत, स्वादिष्ट। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। थँक्यू फॉर वॉचिंग। सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजही तुम्हाला दिसतील आणि मी करत असलेल्या कामाला एक प्रोत्साहनही मिळेल। त्यामुळे मी अजून नवीन रेसिपीज तुम्हाला दाखवू शकेल। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर युअर सपोर्ट. इट मीन्स अ लॉट फॉर मी. थँक्यू.